ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तंत्र आणि यंत्र ही आपल्या जगण्याची एक साधनं झालेली आहेत, जीवन पद्धती झालेली आहे. आपलं शेतीचं क्षेत्र देखील तंत्र आणि यंत्राने व्यापलेलं आहे. आपल्या शेतातील कामं अगदी लावणीपासून कापणी, मळणी आणि मळणी पश्चात किंवा काढणी पश्चात जी कामं आहेत ती सगळी कामं याच नवीन पद्धतीच्या यंत्राने केली जातात. ही जी नवीन पद्धतीची यंत्र आहेत ही यंत्र विकसित करण्यामध्ये आपल्याकडची जी वेगवेगळी कृषी विद्यापीठं आहेत त्यांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जो संशोधन विभाग आहे या संशोधन विभागाने कृषी क्षेत्रासाठी जी काही नवीन यंत्र विकसित केलेली आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सर. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे आणि यंत्र संशोधन विभागामध्ये संशोधन प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मी सुरुवातीलाच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे यंत्र आणि तंत्र ही काळाची गरज बनलेली आहे, परंतु त्याच अनुषंगाने मला असं सांगा की कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे, ती नेमकी कशी? आज जर आपण बघितलं तर आपल्या राज्याचा म्हणा किंवा देशाचा विचार करता की जमीनधारणा हा दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि पूर्वी आपण जर एक 15-20 वर्षाचा जर विचार केला तर एकंदरीत कुटुंब पद्धती असल्यामुळे आपल्या परिवारातला प्रत्येक सदस्य शेतीचे कुठले ना कुठेतरी कामं करायचं. पण आज विपरीत परिस्थिती आहे, कारण जमीनधारणा कमी होत आहे. आणि ही जमीनधारणा कमी होत असल्यामुळे आज आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. कारण आज मजुरांची कमतरता दिवसेंदिवस कमी होत आहे. मजूर शेतीच्या कामावर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर शेतीतली कामं ही कष्टाची असतात आणि कष्टाची असल्यामुळे त्याचं कष्ट कमी करणं गरजेचं आहे. आणि आपण जर बघितलं तर आज या बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर आज पेरणीला पाऊस पडतो आणि कापणीला पाऊस पडतो. त्यामुळे आज शेतीचे कामं वेळेवर होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आज निविष्ठाचा जर विचार केला तर खते असतील, बियाणे असेल, औषधे असतील किंवा अवजारे असेल यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याचा योग्य प्रमाणात वापर होणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आज आपल्याला आणि आपल्या शेतकरी बंधूभगिनीचा विचार केला जर त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती जर वाढवायची असेल तर आपल्याला आज त्यांना जे काय उत्पादन हे वाढवणं गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आज आपल्याला कृषी यांत्रिकरणशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आज कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. सर, मी आत्ताच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे. आता आपण विद्यापीठाने जी वेगवेगळी यंत्र विकसित केलेली आहे त्याच्याकडे आपण टप्प्याटप्प्याने येणार आहोतच. अगदी सुरुवातीला जमिनीच्या मशागतीसाठी जी काही यंत्र तयार केलेली आहेत विद्यापीठाने, तर त्याच्यामध्ये फुले ट्रॅक्टर, पलटी नांगर हे यंत्र महत्त्वाचं आहे. या यंत्राचं महत्त्व नेमकं काय सांगाल? आपण जर बघितलं तर आज कुठलेही पिकं घ्या की आपण कडधान्य असेल, तृणधान्य असेल, गळीत धान्य असेल, फळे भाजीपाला असेल किंवा नगदी पिके असतील, तर हे शेतीचे कामं आपल्याला मशागतीपासून ते काढणीपर्यंत आणि काढणी पश्चात आपल्याला करावी असतात. आणि यासाठी जे तंत्रज्ञान आहे आणि याच्यातलं जर पहिलं काम आपण जर बघितलं तर जमिनीच्या मशागतीसाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञानाची गरज असते. आज आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा
की आज वेगवेगळे जे कृषी अवजार उत्पादक आहेत त्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. जसं की आता आपण म्हटलं की बाबा ट्रॅक्टर चलित मेकॅनिकल पलटी नांगर. आता मेकॅनिकल पलटी नांगरमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये एक लिव्हर दिलेला असतो त्याला पलटी करण्याकरता, आणि ट्रॅक्टर चालक जेव्हा त्याला चालवताना त्याला वळणाला त्याला मागे फिरून तो लिव्हर ऑपरेट करावा लागतो, तेव्हा ते पलटी होते. म्हणजे ते कष्टाचं काम आहे, म्हणजे त्याची जी कार्यक्षमता ही कमी होते त्याच्या कष्टामुळे. मग याला पर्याय म्हणून पुन्हा याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित केलं, ज्याला ट्रॅक्टर चलित आपण हायड्रॉलिक पलटी नांगर म्हणतो. तर या हायड्रॉलिक पलटी नांगरामध्ये आपण जर बघितलं तर हायड्रॉलिक प्रणाली दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रॉलिक सिलेंडर असते आणि त्याला होज पाईप असतात आणि त्या रिझर्वायरमधून ऑइलच्या माध्यमातून ते कार्यरत होते. परंतु याची जर आपण योग्यरित्या जर देखभाल जर नाही केली तर त्याची कार्यक्षमता योग्य प्रमाणात मिळत नाही. म्हणून मग त्या आपले जे आज ट्रॅक्टर चालक आहेत त्यांनी जर योग्य प्रकारे देखभाल नाही केली तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ऑइल लेवल चेक करावं लागते, होज पाईप योग्यरित्या फिटिंग आहेत का नाही बघावं लागते. तर हे थोडंसं आपल्याकडं योग्य जर त्याच्यामध्ये जर दुर्लक्ष झालं तर त्याची कार्यक्षमता योग्य प्रमाणे मिळत नाही. मग ह्या गोष्टीला पर्याय म्हणून काय, तर जेव्हा शेतकरी बांधवांनी आम्हाला याच्यातून पर्याय आपल्याला काय करतं किंवा नवीन तंत्रज्ञान काय विकसित करत आहे, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित फुले ऑटोमॅटिक पलटी नांगर विकसित केलेला आहे. तर याच्यामध्ये जे तंत्रज्ञान आहे की जसं मी म्हटलं आपल्याला किंवा ट्रॅक्टर चलित मेकॅनिकल पलटी नांगर आहे त्याच्यामध्ये जो लिव्हर ऑपरेट करावा लागतो, हायड्रॉलिक पलटी नांगर आहे त्याच्यामध्ये ते हायड्रॉलिक पण आहे, हे दोन्ही आम्ही त्याच्यातून एलिमिनेट केलेलं काढून टाकलेलं आहे आणि त्याऐवजी एक लिंकेज तयार केलेली आहे जी सहजरित्या आपल्याला वापरता येते. म्हणजे ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हरनी आपण जर ट्रॅक्टर पलटी करता येतो, म्हणजे ज्या ट्रॅक्टर चालकाला जी कष्ट लागायचं ते कष्ट कमी झालेलं आहे, त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे. तर त्यामुळे हे एक अत्याधुनिक असं हे तंत्रज्ञान आहे जे राहुरी कृषी विद्यापीठ विकसित केलं. तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बा ट्रॅक्टर चलित फुले ऑटोमॅटिक पलटी नांगराचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला वेळेची, श्रमाची आणि पैशाची बचत होईल. आत्ता आपण सांगितलं की ट्रॅक्टर चालकाचे कष्ट कमी करण्यासाठी पलटी नांगर त्यांनी विकसित केलेला आहे. या पद्धतीचाच फुले मोल नांगर हा देखील विकसित केलेला आहे. तर त्याचं काय महत्त्व सांगता येईल? आपण जर बघितलं आजची परिस्थिती की जमीन काही ठिकाणी शारपड असतात, पाणथळ जमिनी असतात किंवा आता अतिरिक्त प्रमाणात जर आपण पिकांना पाण्याचा वापर केला तर शारपड जमीन तयार होते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं की आज सर्वसाधारण शेतकरी सबसॉयलर म्हणतो ते वापरतात. हा सबसॉयलरमधलाच हा प्रकार आहे, पण याच्यामध्ये थोडंसं तंत्रज्ञान राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. म्हणून याला ट्रॅक्टर चलित फुले मोल नांगर असा म्हणलेला आहे. कारण जमिनीचा खालचा थर कडक झाल्यानंतर पाण्याचा निचरा होत नाही आणि जमीन शारपड तयार होते. मग अशा परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे, तर हा एक महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जो विकसित केलेला मोल नांगर आहे हा आपल्याला 3 फीटापर्यंत त्याची खोली घेता येते आणि खोली घेतल्यानंतर जमिनीच्या खाली एक नाली तयार होते एक मोल्डच्या साहाय्याने आणि त्याच्यात जे काय शारपड झालेल्या जमिनीचं जे पाण्याचा निचरा करून ते आपल्याला एका शेतातून ते बाहेर काढता येते. तर त्यामुळे हे एक आज फार काळाची गरज आहे. कारण आजच्या जर आपण शारपड जमिनी हे पाणथळ जमिनीचं याचं जर प्रमाण नाही कमी केलं तर आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर त्यामुळे हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त असं आहे शेतकरी बांधवांना की ज्या ठिकाणी शारपड जमिनी आहेत किंवा पाणथळ जमिनी आहेत अशा ठिकाणी ह्या मोल नांगराचा वापर शेतकरी बांधवांनी करावा. आपलं पुढलं जे अवजार आहे जे कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे ते आहे फुले बंदिस्त करणारे अवजार. हे अवजार नेमकं काय आहे? आपण जर बघितलं की या ठिकाणी आपण जे आधुनिक कृषी अवजारं आहेत जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत, तर तसंच एक आपण बघितलं की आपल्या राज्यामध्ये आमचं एक सोलापूरला कृषी संशोधन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने रब्बी ज्वारी घेण्यात येते आणि या रब्बी ज्वारीमध्ये खरीपमध्ये जे काय पाऊस मान्सूनमध्ये आपण जेव्हा पाऊस येते ते पाऊस तिथं त्याचा साठवल्या जाते आणि रब्बी म्हणून त्याला इन्स्टिट्यूट मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणतो किंवा आपल्याला त्याचा वापर आपल्याला किंवा एक मृद व जलसंधारणसाठी म्हणा किंवा त्याचा इन्स्टिट्यूट मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणजे त्याचं पाणी त्याच्यामध्ये रब्बीसाठी त्याला आपल्याला एक मॉइश्चर मिळालं पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधव नांगराने किंवा रिझरच्या साह्याने
ती बनवायची. परंतु त्याला जशी पाहिजे तशी ती तांत्रिकदृष्ट्या नाही यायचं की पाऊस जास्त जर पडला तर ते वाहून जायचे आणि त्यामुळे तिथं पाणी साठवलं नाही जातं. त्याला मग आपल्याला की मग अशा परिस्थितीत काय करायचं, तर मग त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठानं हे ट्रॅक्टर चलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारं अवजार विकसित केले आहेत. तर यामध्ये आपण जर बघितलं तर 6 बाय 2 मीटरचे आपल्याला वाफे तयार करता येतात आणि त्या वाफ्यामध्ये आपल्याला जे काय पावसाचं पाणी आहे ते साठवलं जाते. तर आपण जर बघितलं साधारणतः 1 एकरमध्ये 1,00,000 लिटर पाणी आपण त्याच्यामध्ये साठवता येते. तर आणि ह्या पद्धतीनं आम्ही सोलापूर विभागासाठी हे विकसित केलं होतं आणि रब्बी ज्वारीसाठी प्रामुख्याने वापर होतं. परंतु आता शेतकरी बांधवांची आम्हाला अशी मागणी येते की जे बागायतदार आहेत, जे वाफ्यामध्ये जे पिकं घेतात, तर त्यांनासुद्धा हे अतिशय उपयुक्त असं हे यंत्र ठरलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना जे बंदिस्त वाफे तयार करायचे आहेत, मग ते आपले बागायतदार शेतकरी असो किंवा कोरडवाहू शेतकरी असो, त्यांनी त्याचा वापर करावा, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये पैशाची, श्रमाची आणि वेळेची बचत होईल. आमची माती आमची माणसं. पेरणी आणि लावणीसाठी बहुपीक ज्योती असं नावाचं एक यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र नेमकं काय आहे? आपण जर बघितलं की आत्ता की जे बाजारामध्ये जे उपलब्ध आहेत तंत्रज्ञान आणि शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी, आता जसं आपण बघितलं की मशागतीसाठीचे बघितले, नांगरणी असेल, वखरणी असेल, तसं पेरणी व लावणी हे शेतीचं आपण दुसरं काम म्हणतो मशागत तयार झाल्यानंतर. तर यामध्ये प्रामुख्याने राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेलं आहे. तर पेरणीसाठी आपण जर बघितलं की आज सर्वात महत्त्वाचं असते की 2 ओळीतील अंतर आणि 2 रोपातील अंतर हे आपल्याला फार महत्त्वाचं असते आणि हे जे शास्त्रीयदृष्ट्या त्या पिकासाठी हे ठरवलेलं आहे. तर याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये राखता येतात योग्य प्रमाणात आपल्याला. जसं आता 2 ओळीतील अंतर आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला राखता येते 22.5 आहे, 30 आहे, 45 सेंटीमीटर आहे किंवा 2 आपण जर ओळीतलं पण अंतर आपल्याला कमी जास्त करता येते. तर याच्यामध्ये एक तांत्रिकदृष्ट्या ही सुविधा दिलेली आहे आणि याच्यामध्ये सीड बॉक्स आमचा हा खाली दिल्यामुळे जे बियाण्याची जी पेटी आहे खाली असल्यामुळे याला आपल्याला 2 बियाण्याचं अंतर योग्य प्रमाणात राखता येते. तर असं हे 7 फणीचं ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 7 फणीपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येते. तर असं हे बहुपीक ज्याच्यामध्ये आपल्याला सूर्यफूल म्हणा, करडी म्हणा, भुईमुग म्हणा, सोयाबीन म्हणा, ज्वारी असेल, गहू असेल, असे सर्व प्रकारची पिके आपल्याला या यंत्राद्वारे पेरतात. त्याचबरोबर आपल्याला हे टोकन पद्धतीनं लावता येते आणि हे जे काय आपलं दाणेदार खत आहे ते सुद्धा देता येते. तर असं हे बहुउपयोगी जे ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, तर हे टोकन पद्धतीनं आपल्याला बियाणे व दाणेदार खते देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर, आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा, विदर्भ, मराठवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. आता ऊस शेतकऱ्यांसाठी पुनर्लागवडीसाठी काही विशेष यंत्र तयार केलेली आहेत कृषी विद्यापीठाने. तर ही यंत्र नेमकी काय आहेत? आपण जर बघितलं की आपल्या राज्याचा विचार केला तर आज जवळपास आपण 12 लाखापेक्षा जास्त लाख क्षेत्र जे आहे हेक्टर क्षेत्र आज लागवडीखाली आहे ऊसाच्या लागवडीसाठी. आणि आपण जर बघितलं तर आज मजुरांचा हा मोठा आपल्यासमोर समस्या आहे शेतकरी बांधवांकरता जे ऊस लागवड करतात. तर आपण बघितलं पूर्वी बेणे लावायचे, मग 2 डोळे बेणे असतील किंवा 3 डोळ्याचे बेणे लावायचे मजुरांच्या साहाय्यानं किंवा यंत्राच्या साहाय्यानं. परंतु त्यामध्ये जे बेणे लागायचे यांची संख्या जास्त असायची, खर्च जास्त असायचा आणि त्याच्यामध्ये कीड वगैरेचा प्रादुर्भाव राहायचा. पण आता काय झालं, शेतकरी बांधव आता रोपं लावत आहे, जे नर्सरीमध्ये आपण ऊसाची रोपं तयार करतो आणि त्याची पुन्हा पुनर्लागवड करत आहे.
मग अशा परिस्थितीमध्ये मजुरांच्या सहाय्याने हे आपल्याला मजूर उपलब्ध होत नव्हते, म्हणून राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित ऊस रोपे पुन्हा लागवड यंत्र विकसित केलेले आहे बरं. की ज्याच्यामध्ये नर्सरीमध्ये जे रोपं तयार झालेली असतात ते या मशीनच्याद्वारेच आपल्याला वापरतात, या यंत्राच्याद्वारे वापरतात. तर यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर की आज ऊसाची जी लागवड आहे तर आज 3 फीट आहे, 4 फीट आहे, 5 फीट असं, तर प्रामुख्याने 6.5 फीटापर्यंत पण लावले, परंतु या यंत्राच्या साह्याने आपल्याला 4 ते 5 फीटापर्यंत आपल्याला लागवड होते, जे प्रामुख्याने शेतकरी बांधव याचा वापर करतात, ह्या 2 ओळीतील अंतर जे आहे. तर असं हे एक उपयोगी असं ऊस रोपे होणं आहे. तर याचा फायदा असा झालेला आहे की एक तर आपल्याला हे 1.5 महिन्याचं आपल्याला रोप मिळते, जेणेकरून तुमचा टोटल कालावधी जो आहे ऊसाचा त्याच्या त्या प्रजातीनुसार एक साधारणतः 12 महिने हा कालावधी ऊसाचा असतो, तर त्याचे तेवढा कालावधी कमी झालेला आहे. त्याच्यामुळे हे त्याला जे आपण रोग कीड नियंत्रणाची प्रक्रिया केल्यामुळे त्याच्यावरती रोग येत नाहीत. आणि जर्मिनेशन जे आहे आपण ज्याच्यामध्ये की 100% रोपं तिथं लावल्यामुळे त्याला जर्मिनेशन पुढे त्याच्यामध्ये नो मॉर्टॅलिटी, ज्यामध्ये कुठलंही आपल्याला त्याच्यामध्ये हे येत नाही, मरण येत नाही त्या रोपांना. तर असं हे फायदे आहेत त्याचे. आणि रोपं लावल्यामुळे काय होईल की आपल्याला बेण्याची जी संख्या होती ती कमी झालेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी सुद्धा शेतकरी बांधवांना खर्चची त्याच्यामध्ये बचत होते आणि त्याची आपल्याला लवकर पीक पण मिळते आणि त्याच्यामुळे कुठलेही रोग किंवा कीड नियंत्रण राखल्या जाते. तर असं हे ट्रॅक्टर चलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र या ऊस लागवड शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. सर, मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात पेरणी आणि लावणीकरता विद्यापीठाने ट्रॅक्टर चालित ज्योती बहुपीक टाकण यंत्र निर्माण केलेलं आहे, पण हेच यंत्र बैलचलित देखील आहे, ते नेमकं काय आहे? आपण जर बघितलं तर आपल्या राज्याचा विचार केला तर बघितलं आपण प्रामुख्याने की आपल्याकडं मी सुरुवातीलाच म्हणलं की जमीन धारणा कमी आहे, होत चाललेली आहे. आपल्याकडं छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत, म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी आणि 10 हेक्टरपेक्षा जास्त असं क्षेत्र आपल्याकडं विभाजित झालेलं आहे. तर हे छोटे आता तुम्ही विभागाचा पण विचार केला, तुम्ही म्हटलं की बाबा मराठवाडा विदर्भामध्ये अजूनसुद्धा काही ठिकाणी बैलांचा वापर केला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आता विकसित झालेले शेतकरी, प्रगतशील शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरच्याद्वारे यंत्राचा वापर करतात किंवा स्वयंचलित यंत्राचा वापर करतात. पण ज्या ठिकाणी आज बैलांचा वापर केला जातो, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा अशा ठिकाणी, तर त्यासाठी सुद्धा हे एक राहुरी कृषी विद्यापीठाने बैलचलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र विकसित केलं आहे. ज्या पद्धतीनं आपण ट्रॅक्टर चलित बघितलं ते फक्त ह्यात बैलाचा वापर आणि 3 फणी आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला बियाणे व खते आपल्याला देता येतात. त्याचबरोबर वेगवेगळे पिकांनासुद्धा हे वापरता येतात. जसं मी म्हटलं आपल्याला की बाबा भुईमूग असेल, सूर्यफूल असेल, करडी असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर तूर, मूग, उडीद, ज्वारी, गहू अशा इत्यादी पिकांना त्याचा वापर करता येते. तर हे सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्या शेतकरी बांधवांना बैलचलित ज्योती बहुपीक टोकन यंत्राची साहाय्याने आपल्याला ते टोकन पद्धतीनं आपल्याला बियाण्याची पेरणी करता येते, त्याचबरोबर आपल्याला दाणेदार खतसुद्धा देता येते. पेरणी आणि मळणी झाली, आता शेतातील आंतरमशागत ही अत्यंत महत्त्वाची असते आणि आंतरमशागतीच्या दृष्टिकोनातून देखील विद्यापीठाने सुधारित अशी यंत्र आणि अवजारं निर्माण केलेली आहेत. याच्यामध्ये रोटाव्हायटर हे अत्यंत महत्त्वाचं यंत्र आहे, ते नेमकं काय आहे? आपण जर बघितलं आत्ताच की मशागतीसाठी लागणारे काय अवजारं जे राहुरी कृषी विद्यापीठाने केले, त्याचबरोबर पेरणी व लावणीसाठी जे अवजारं बघितले. आता तिसरं जे काम आपण म्हणतो शेतीतलं ते आंतरमशागतीचं. तर आंतरमशागती हे करणं फार अत्यंत आवश्यक असते, कारण जसं आपल्याला माहीत आहे की मनुष्याला आपल्याला जसं अन्न, हवा, पाणी लागतं तसं पिकांनासुद्धा त्याचं योग्य प्रमाणात आपल्याला त्याचे अन्नद्रव्य वगैरे असतील, सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल मिळणं गरजेचं आहे. आणि त्याला जर आता आंतरमशागतीमध्ये काय होतं की तण आलेलं असते आणि तण जर निर्मूलन नाही केलं तर त्याचं जे काही अन्नद्रव्य असते ते पिकांना कमी मिळून ते त्या तणांना मिळतात, त्यामुळे ते काढणं गरजेचं, तण निर्मूलन गरजेचं. मग हे तण निर्मूलन करण्यासाठी हे आंतरमशागत करायला लागते. तर यामध्ये आम्ही जर प्रामुख्याने जर विचार केला आधुनिक तंत्रज्ञानाचा,
तर राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित फुले 2 ओळीतील फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर विकसित केलेलं आहे, जे अत्याधुनिक आहे. देशामध्ये पहिल्यांदा असं तर जे की ज्याच्यामध्ये ॲडजस्टेबल ज्याला म्हणलेलं आहे, की आपल्याला उसाला कसं असतं की आंतरमशागत करावं लागते आणि भर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अर्थिंग अप, त्याला भर लावल्या जाते. आता यामध्ये काय केलेलं आहे की फॉरवर्ड ज्या दिशेनं जेव्हा चालवतो आपण समोरच्या दिशेने, तेव्हा आंतरमशागत होते आणि त्याला ज्याला 2 PTO दिलेल्या आहेत, तर उलट्या दिशेने चालवलं तर त्याला भर घातले जाते. सर्वात महत्त्वाचं काय याच्यात ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे तुम्हाला 4 फुटापासून तर 5-5.25 फुटाच्या सरीमध्ये सुद्धा आपल्याला सहजरित्या वापरता येते. म्हणून शेतकरी बांधवांना हे अतिशय वरदान ठरलेलं आहे. कारण आता समजा 3 फुटाची सरी असेल तर तुम्हाला 3 फुटाचंच यंत्र वापरता येते एकच. तर आता 4 फुटाचं असेल 4, परंतु या राहुरी कृषी विद्यापीठाने जे यंत्र विकसित केलेलं आहे हे ॲडजस्टेबल असल्यामुळे आपल्याला 4 फुटापासून ते 5.25 फुटाच्या सरीमध्ये आपल्याला हे आंतरमशागत आणि भर घातलं असं हे आधुनिक यंत्र आहे. शेतकरी बांधवांसाठी जे ऊस लागवडी करतात त्यांच्यासाठी एक अतिशय वरदान ठरलेलं आहे. आमची माती आमची माणसं. सर, कृषी विद्यापीठाने काढणी आणि मळणीसाठी देखील काही विशेष यंत्र निर्माण केलेली आहेत. ही यंत्र नेमकी काय आहेत आणि त्याचं शेतीच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे? आपण आत्ताच बघितलं की राहुरी कृषी विद्यापीठानं असे अनेक अवजार विकसित केलेले आहेत. त्यापैकी आपण मशागतीचे बघितले, पेरणी लावणीचे बघितले, आंतरमशागत. आता कापणीमळीमध्ये जर आपण बघितलं तर राहुरी कृषी विद्यापीठानं जे काही नाविन्यपूर्ण अवजार आहेत, जसं आता फळबागेचा जर विचार केला तर 2 रोपामधील 2 झाडामधील आपल्याला तण काढायचं आहे, तर तसं ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिकल नियंत्रित एक यंत्र विकसित केलं आहे, ज्याला आम्ही साईड रोटावेटर म्हणतो, जे मेकॅनिकल सेन्सर बेस आहे. त्याचबरोबर फळबागेमध्ये आपण द्राक्षाचा जर विचार केला तर त्याच्या छाटणीनंतर जे काय आपल्याला काडी कचरा पाला तर त्याला शेडिंग केलं जाते आणि तिथंच त्याचं पावडर बनवल्यामुळे त्याला त्याचं सेंद्रिय खत म्हणून वापरता येते. त्याचबरोबर आपण जर बघितलं फळबागेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जसं जारवा तोडला जातो उसाला, तसंच फळबागेचं जे आहे तर त्यांचा जारवा तोडला जातो आणि बेड फोडून त्या ठिकाणी शेणखत देऊन त्याची मातीची जी आपण उर्वरा शक्ती म्हणतो, सॉईल फर्टिलिटी वाढवल्या जाते. असे हे विविध तंत्रज्ञान आहेत, ज्यामध्ये आता काही आपल्याला विद्युत मोटर चलित आहे, जसं छोटे मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे, जसं आता भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे विद्युत मोटर चलित. त्याचबरोबर मका सोलणी यंत्र आहे, डायरेक्ट मका आपल्याला कणीस टाकलं तर त्याचं कवर वेगळं करते, दाणे वेगळे करतात. भुईमुग शेंगामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे शेंगा फोडल्या जातात, त्यामुळे त्याची वर्गवारी केल्या जाते. त्याचबरोबर काही आपण जे छोटे छोटे अवजारांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण बघितलं की शेवगा काढणी झेला आहे, जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित फुले, ज्याच्यामध्ये शेवग्याची आपल्याला सेल्फ लाईफ वाढवता येते, देठापासून कट करता येते. आपल्याला टेलिस्कोपिक असल्यामुळे आपल्याला त्याच्या हाईटप्रमाणे कमी जास्त करता येते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भेंडी कात्री आहे. अजून आपल्याला जर म्हटलं तर अंजीर प्लकर आहे, ज्यामध्ये अंजीरला काय होते की त्याचं जे लॅटिक्स असते ते हाताला लागल्यामुळे ते इजा होतात, तर त्यामुळे हे डायरेक्ट आपल्याला कट अँड होल्ड टाईप आहे, कट करून आपल्याला बास्केटमध्ये टाकता येते. अशा अनेक प्रकारचे तंत्रज्ञान राहुरी कृषी विकसित केले आहे. केळीच्या बाबतीत जर बघितलं तर ट्रॅक्टर चलित फुले बनाना स्टेम शेडर ज्याला म्हणतं, की त्याचे केळीचे खुंट बारीक करायचं यंत्र आहे, ज्याच्यामध्ये शेतामध्येच आपल्याला केळीचे खुंट बारीक केले जाते, आच्छादन म्हणून वापरलं जाते किंवा त्याला कुजवल्यानंतर सेंद्रिय खत म्हणून असं वापरलं जाते. भर खत देण्याचे यंत्र विकसित केलेलं जे फळबागेसाठी ट्रॅक्टर चलित, ज्याच्यामध्ये आपल्याला गांडूळ खत डायरेक्ट आपल्याला बेडवर टाकल्या जाते. अशा अनेक प्रकारचे तंत्रज्ञान राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. ते शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, ज्याच्यामध्ये जर असा वापर जर केला शेतकरी बांधवांनी, मग छोटे शेतकरी असेल, मध्यम शेतकरी असेल किंवा मोठे शेतकरी किंवा त्यांच्या गरजेनुसार, मग नगदी पिके असो, फळबागा असो किंवा अन्य पिकं असेल, तर त्याने जर वापर केला तर नक्कीच त्यांच्या आपल्याला वेळेची, श्रमाची आणि पैशाची बचत होऊ शकते. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला पूर्वीचा शेतकरी जो होता तो आपल्या शेतामध्ये यंत्रविरहित कामं करायचा, परंतु शेतकऱ्याचे हेच कष्ट कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी नवनवीन पद्धतीची यंत्र विकसित केली आणि त्यामुळे श्रमाची, कष्टाची, मनुष्यबळाची बचत होऊ लागली आणि आधुनिक शेती ही नक्कीच आर्थिक फायद्याची होऊ लागलेली आहे. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात
या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.